सुंदर सुंदर वाव. हे बघा, तुम्हाला ते फ्लावर दाखवले होते मी, ते बघा, ते हे फ्लावर आहे. हे आम्ही आमची चहा चालू आहे, तर चहा आणि रिदांचा ज्यूस. आणि बाहेर चालले पाऊस. हे बघा, आता जरा पाऊस आलाय जरा इथे. आम्ही जिथे आलोय फिरायला आणि तिथे आम्ही आता चहा पितोय. तुम्हाला मागचा व्ह्यू. एकदम सुंदर फ्लावर आहे, एकदम भारी कलर. मला माहित नाही, सॉरी, मला नाव नाही माहिती फुलाचं, पण खूप सुंदर आहे. मस्त पिंकी पिंकी सुंदर फ्लावर आहे. हे बघा, हाफ भागामध्ये ऊन दिसतंय, हाफ भागामध्ये सावली. आणि हे आमचे चालले मिस्टर, आमचा मुलगा, माझी सासू, सगळेजण आता खाली चालले. मी चहा पिते, मग मी पण जाते त्यांच्यासोबत. मग तुम्हाला दाखवते खालचा व्ह्यू. खाली एक लेक आहे, तो बघायला जाऊया आपण आता. मी प्लेसचं नाव विसरून गेलेली आहे, मी सांगते तुम्हाला कुठे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आम्ही आलो आहे आज फिरायला बाहेर. ही प्लेस काहीतरी 1-1.5 तासाच्या अंतरावरच आहे आमच्या घरापासून. या प्लेसचं नाव मी विसरून गेलेली आहे, मी एकदा विचारून सांगते तुम्हाला. पण हा एक लेक आहे आणि त्या लेकच्या इथे तुम्हाला दाखवते. इथे सुंदर कलरफुल आहे ना, मला रोडाने पण खूप सारे कलरफुल फुलं दिसले. आणि त्या मस्त तिथे पण फोटोशूट केला मी, मस्त फोटो काढले. तुम्हाला दाखवेल मी ते सगळं, तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसायला जातं खूप सारे. आणि खूप छान आहे, म्हणजे असं निसर्गरम्य वातावरण एकदम. पण पाऊस पण पडतोय. आजचं वेदर आम्हाला असं मिळालं, पाऊस आहे जास्त, तर पावसामध्ये आम्ही फिरतोय. इथे ना सनी डेमध्ये घ्यायला पाहिजे, मग ते सगळं भेटतं बघायला. पण आता बघूया, तुम्हाला दाखवते. हे दिसत असेल, हा व्ह्यू काही सुंदर आहे. आणि हे ते फ्लावर आहे, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला रोडाने खूप सारे दिसतील. आणि इतकं सुंदर वाटतं ते बघायला अजून. हे बघा, काय मस्त डोंगर आहे आणि वरून पाऊस. मी आत्ता चहा पिली आणि आता चाललोय. असं पाऊस असला म्हणजे आपल्याला चहा मस्त वाटते. आपल्या इकडे सिंहगड वगैरे साईड तर नाही आहे की आपण पटकन असं पाऊस आलाय थांबलोय, चहा पिलाय, भजे खाल्ले छान. इथे आपल्याला आपलं घरातूनच करून घेऊन जावं लागतं. तुम्हाला काही खायचं पण असेल बाहेर तर चला आम्ही त्या लेकच्या ठिकाणी जाऊन तुम्हाला दाखवते सगळा व्ह्यू. बघा, हे फुलं पण तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे वर. हे बघा खाली पण, मला खूप आवडतं असे फुलं. वाव. आणि अशी प्रत्येक डोंगरावरती बघा, थोड्या भागात तुम्हाला त्या फुलांचा मस्त गुच्छ दिसत असेल. आणि पावसात शूट करते मी. हे बघा कसे लोक येतात. हे बघा, तुम्हाला ते फ्लावर दाखवले होते मी, ते बघा, ते हे फ्लावर आहे. हे आम्ही आता जवळून एक तोडलं आहे छोटंसं. बघा किती सुंदर कलर आहे त्या फ्लावरचा. आमच्या रिदांजवळ आहे ते. छान आहे ना बेबी, सुंदर. चला आपण बघूयात पुढे जाऊन. हां, मी तुम्हाला ते प्लेसचं नाव सांगायचं विसरली होती. त्या प्लेसचं नाव आहे बेला लेक. तर चला आम्ही त्या लेक जवळ जाऊन तुम्हाला दाखवतो सगळं. वाव श्रीदान, काय सुंदर फ्लावर आहे. अरे तो लेक किती सुंदर दिसतोय बघा. तुम्हाला दाखवते. आम्ही लेक पर्यंत पोहोचलेलो आहे. काय सुंदर तो व्ह्यू आहे. वाव बेबी.
असं फ्लावर फ्लावर आणि मस्त त्याच्यामध्ये पाणी. किती सुंदर वाटतं ना तू असं ड्रॉ करू शकते. बेबी. असं ड्रॉ करायला किती सुंदर वाटेल यार. आणि दगड खाली आहे. वाव 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 वाव. मी पडून जाईल पाण्यात म्हणून मी डसक्याजवळ. एक असं मूवी टाईप वाटतंय रिदान हे मला एकदम. ती नेचर काय सुंदर आहे बघ ना. प्रिटी म्हणजे एकदमच प्रिटी. का हो एकदम 3D पण वाटतंय मला. असं वाटतंय वाव. हा सुंदर रिदान. असं वाटतं इथे मस्त फोटोशूट करायला लागते पण. छान. 3D मध्ये असं वाटतं आपण 3D मध्ये घुसले. ए हो किती सुंदर वाटतंय मला. 3D बघ. त्याच्यात हे फुलांचे कलर पण खूप सुंदर वाटतंय मला. वाव. इथून असं वाटतं इथून घरीच नाही जायचं, इथेच राहायचं. ए बघा मला पण मिळालं फूल. काय सुंदर आहे ना. आपण हे बघा ब्युटिफुल आहे. आमच्या रिदानला पण खूपच जास्त आवडलंय है ना रिदान. असं वाटतं मी खाली जाऊन सगळे फ्लावर घेऊन येऊ. वाव मला पण वाटतंय असे फ्लावर मध्येच राहायचं. छान. फ्लावर पण पिक करू शकतो. आयर्लंड मधली सगळ्यात बेस्ट प्लेस आहे ही आतापर्यंतची मला आवडलेली. सगळ्यात छान है ना रिदान. कारण मला नेचर खूप आवडतं. नेचरमध्ये इतके छान फ्लावर असले तर अजूनच आवडतं. एकदम छान. एकदम मन खुश होऊन जातं असं बघून नाही रिदान. हो हे वाटतं असं वाटतं ग्रीनरी असं हे करते मला. ग्रीन फिलिंग हे बघ ती हे पण कसं आहे बघ. हाफ पार्ट मध्ये कशी सावली आणि हाफ पार्ट मध्ये कसं सावली ऊन. तर वर पर्यंत चालली परत. बघ ना. हे बघ सावली वर चालली आहे. हे बघ सावली कशी चालली आहे. ए हो चलो आपण फोटो काढूया. चल एक सांगू बोल ना. हे बघ भारी प्लेस आहे ही. इथं फोटोशूट किती सुंदर होतील ना. इकडे उभं राहा इथे. बघा लेक जवळ का सुंदर दिसतं हे सगळं. हे फ्लावर सगळ्या गोष्टींमध्ये फ्लावर. वाव मी सांगून नाही शकत मी किती हॅपी आहे हे सगळं वेदर पाहून. हे सगळं बघून लेक आणि फ्लावर. हे बॅकग्राऊंड बघा ना किती सुंदर दिसते आपल्यात मागे. असं वाटतंय मला किती फोटो काढून घेऊन किती नाही. खूप सुंदर आहे. इथे जर कोणाला प्री वेडिंग शूट करायचं असेल तर खूपच छान आहे. प्री वेडिंग मॅटर्निटी कुठला पण शूट किंवा फक्त तुम्हाला शूट करायचं असेल फोटोसाठी तर खूपच छान प्लेस आहे. मला तो खूपच जास्त आवडली.
रिदान आमचा रिदान चहा पितोय आता छान सिनेरीचा आनंद घेत नेचरचा. आणि कशी वाटली रिदान तुला प्लेस? मी खाली चाललो. हे कुठे झाला खाली? हे बघा आतापर्यंत पाऊस होता आणि आता आम्हाला मस्त मिळालंय ऊन. मग आम्हाला सगळ्यांना भूक लागली मग मॅकडीला जाणार आहे आम्ही सगळे. ये रिदान खुश झालाय मॅकडीला जाणार म्हणून. हे बघा किती सुंदर दिसतंय. अरे थोडं दादा पण झोपायला आले. मी झोपू. तू कुठे झोपणार? माझं झोपता अरे तू तर घरी आमचा रिदानचा घरी राहणार होता आज. कसं काय आला मग? रिदानला तर यायचं नव्हतं बाहेर आज. आता आवडतोय. बघा आता रिदानला सगळं आवडतंय आम्हाला. बघा तुम्हाला ही प्लेस कशी वाटली मला कमेंट करून सांगा. मला वाटलं डेंजर असणार इथे. ओके रिदान तुला ही प्लेस कशी वाटली? मला पण खूप एकदम सुंदर प्लेस होती. आता हवा पण चालू आहे वरतून ऊन पण आहे. तुम्हाला कशी वाटली आमची ही प्लेस आम्हाला कमेंट करून सांगा. शेअर करा आमचं चॅनल सबस्क्राईब करा. असे छान छान व्हिडिओ तुम्हाला टाकू. मग असे छान छान नेचर दाखवू. ज्यांना नेचर खूप आवडतं त्यांच्यासाठी खूप छान आहे हा ब्लॉग आणि ही प्लेस. तर कसे वाटतं आता माझी फुलं? तर नक्की सांगा मला कसा वाटला हा ब्लॉग. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता तोपर्यंत बी पॉझिटिव्ह, स्टे हेल्दी, कीप स्माइलिंग ऑलवेज. बाय बाय. बाय कर रिदान. रिदान रिदान बिझी झालाय. बाय कर बेबी. बाय. बाय बाय. बाय बाय. चला बाय बाय करा आमच्या ब्लॉगला. आमचे डॅडा झोपले जाऊ द्या बिझी ते. बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.